अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। सेमीफायनल होऊन दिला जाईल। या स्पर्धेसाठी ही जी मैदान आहे ते मैदानाची आखणी आमचे ज्येष्ठ राष्ट्रीय पंच दिलदार फळे आज या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहेत, मात्र थोडस तब्येतीच्या कारणामुळे ते नाही आहेत, नाहीतर दरवर्षी या स्पर्धेला ते आपल्याला दिसतात। आणि सन्मान्य सुनीलजी घरत या दोन ज्येष्ठ पंचांनी या मैदानाची आखणी करण्याकरता मंडळाला सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी सुनीलजी घरत आणि दिलदारजी थळे सर या दोघांना मंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। तसेच प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचे हे जे भव्य दिव्य चषक आहेत ते सन्माननीय पपईजी दळवी यांच्याकडून ते देण्यात आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतोय। तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू चा किताब जो दिला जातो घड्याळाच्या स्वरूपात ते सन्माननीय दादा नाईक यांच्याकडून ते ठेवण्यात आलेले आहेत। राऊंड नंबर 2 वरील स्कोअर शीट आमच्यापर्यंत पोहोचवा। ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा अलंकार सर महिला भगिनी स्कोरिंगचं काम करतायत, नक्की त्यांनाही धन्यवाद देतोय। बहुसंख्येने उपस्थित हा कबड्डी मायबाप रसिक त्यांना मी नक्की धन्यवाद देतोय, स्टॉल धारकांना सुद्धा धन्यवाद देतोय। आपण अगदी नेहमीप्रमाणे या ठिकाणी वेळेपूर्वी उपस्थित राहून या रात्रीच्या हंगामामध्ये मग नाश्ता असेल, चहा असेल, कॉफी असेल, चला आदरणीय नयनजी राखवा आपल्याला विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। आदरणीय नयनजी राखवा, अतिशय सुंदर असा खेळ आपल्याला बघायला मिळतोय। मौली भूते संघाचा प्रथमेश म्हात्रे या ठिकाणी व्यासपीठावरती येतोय। मी दादा नाईक आपल्याला विनंती करतो, आपण या ठिकाणी हे पारितोषिक वितरण करायचं आहे। खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहनपर निश्चितच एक आगळं वेगळं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। कोणत्याही खेळाडूवर या ठिकाणी अन्याय केला जात नाही, प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। आदरणीय दादा नाईक यांच्या माध्यमातून भिंतीवरील घड्याळ देऊन प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय आदरणीय दादा नाईक यांच्या माध्यमातून, आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय प्रथमेश म्हात्रे। एक जबरदस्त चढाई बहादूर आपल्याला प्रथमेशच्या माध्यमातून माऊली भूते संघाचं भविष्य आहे मित्रा, मेहनत करत राहा, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देत राहा। धन्यवाद। अलंकार सर, नक्कीच दादा नाईक यांनी एक जी प्राईजची निवड केलेली आहे ती नक्कीच एक आगळी वेगळी अशी निवड आहे। बघा, घड्याळाच्या स्वरूपात त्यांनी आपल्याकडून ते वैयक्तिक पारितोषिक ठेवलेलं आहे। त्यांचा उद्देश आहे की हे घड्याळ तुम्ही न्या घरी भिंतीवर लावा आणि त्या घड्याळातील वेळेप्रमाणे आपला जीवनक्रम ठेवा, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल। कबड्डीचा मग सराव असेल, आरोग्याच्या बाबतीतल्या काही तुमच्या योगासारख्या काही गोष्टी असतील त्या घड्याळातील वेळेप्रमाणे करा, तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल। एक चांगलं बक्षिसाचं स्वरूप दादा नाईक यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे। नक्कीच त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय। निश्चितच मित्रांनो, आपण अनिश्चिततेचा खेळ यावेळेस खेळतोय, कबड्डीचा खेळ। चढाईसाठी गौरव आणि मात्र सक्सेसफुल चढाई 2 रेड होऊ शकते, निश्चितच झालेली आहे। 2 गुणांची कामगिरी यावेळेस गौरवच्या माध्यमातून केली जाते। तर कबड्डी म्हटलं की अपाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी,
या फाटाच्या मैदानी तू येशी वेळोवेळी चढाई तुझी येता तू दाखविशी आपली खेळी. अरे लयभारी या बचावपट्टू सुंदर पकड राखी आणि मागे टपला कोपरा रक्षक तुझा उधळण्या डाव. अरे मागे टपला कोपरा रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चुकवशी तर चांगल्या प्रकारे आहे भाव. अरे चतुर इथे सावज जो तोच इथे रंगला. अरे चतुर येथे सावज जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे कबड्डी मित्रा. जो थांबला तो मात्र संपला. जो थांबला तो मात्र संपला. या कबड्डीच्या खेळामध्ये मित्रांनो तुम्हाला थांबायचं नाहीये. धावत राहायचंय. धावता येत नसेल तर चालत राहायचंय. चालता येत नसेल तर रांगायचंय आणि रांगता येत नसेल तर लोळायचंय. परंतु तुम्हाला या कबड्डीच्या खेळामध्ये थांबायचं नाहीये. एक सुपर टॅकल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सुंदर खेळ त्या ठिकाणी बघायला मिळतो. निश्चितच कमबॅकच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला संघ दरम्यान सेमीफायनलचा पहिला सामना ग्राउंड नंबर 2 वर होईल. जय भवानी सातिर्जे वर्सेस जय गणेश धोकवडे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला दोन्ही सेमीफायनल सामने एकाच वेळेला सुरू करायचे आहेत. अर्थात जय भवानी सातिर्जे आणि जय गणेश धोकवडे आपणास विश्रांती तशी मिळत आहे. त्यामुळे हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित मैदानावर दाखल व्हायचं आहे. आणि सेमीफायनलचा दुसरा सामना ग्राउंड नंबर 1 वर चालू सामन्यातील जो विजयी संघ असेल तो वेताळेश्वर किहीम या संघासोबत सेमीफायनल मध्ये खेळेल. याचा अर्थ जी मॅच चालू आहे, जो सामना चालू आहे त्याच्यामध्ये नक्कीच दोन्ही संघ बक्षीस पात्र ठरण्यासाठी एक पाऊल दूर आहेत. आणि अजूनही दोन्ही संघांचा गुणफलक पाहिला तर 4-6 फारसा काही फरक नाही आहे. बघायला मिळतोय जर्सी क्रमांक 2 यावेळी चढाईसाठी एक मजबूत देहबांधन आपल्याला चढाई वाहत. बघूया कितपत गुणांची लयलूट करतोय. निश्चितच अलिबाग तालुक्यामध्ये कबड्डीचा थरार आणि कबड्डीचा घुमारा अनेक वेगवेगळ्या विभागांमध्ये प्रभागामध्ये त्या ठिकाणी घुमला जातो. असा जबरदस्त तालुका आणि निश्चितच अनेक जबरदस्त नामवंत खेळाडू या अलिबाग तालुक्यात दिनांक 6 व 7 तारखेला केलं गेलं. आपण त्या ठिकाणी त्या कबड्डी स्पर्धेची त्या कबड्डी स्पर्धेमध्ये लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला 23 तारखेपर्यंत ऑनलाईन लिंकवरती अर्ज भरावा लागेल. तर आणि तरच तुम्ही त्या कबड्डी स्पर्धेमध्ये लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. यावेळेस मात्र वॉट अटॅक जबरदस्त खेळ सुंदर पकड त्या ठिकाणी लगावली जाते आणि खेळाला मात्र जेरबंद केली जाते. चला मध्यंतर खऱ्या अर्थाने ही लढत चालू आहे दोन संघांमध्ये. अतिशय सुरस आहे. पहिल्या हाफमध्ये आपण पाहिलं फक्त एक किरकोळ गुणांची आघाडी मुछेद संघाकडे. एक चांगलं कमबॅक केलं त्या ठिकाणी आपण पाहतोय. लाईनमन आपली जबाबदारी फार महत्वाची आहे. आता मात्र एकटा एकावला खेळ जबाबदारी मोठी असेल. आपल्या संघाला जर तारणहार ठरला तर मात्र रसिकांच्या टाळ्यांचा गडगडाट आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. परंतु जर जेरबंद झाला तर मात्र निश्चितच दुःखाचा सागर त्या ठिकाणी कोसळला जाईल. परंतु यावेळी जबरदस्त पकड विशेष संघाच्या माध्यमातून दिली जाते. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 5 गुणांची आखाडी असेल मुशीद संघाकडे. या उत्तरार्धातला खेळ आपण पाहत असताना जर्सी क्रमांक 22 या खेळाडूच्या माध्यमातून त्या ठिकाणी वारंवार चढाया केल्या जातात. चांगल्या प्रकारच्या गौरवची देखील साथ मिळते याला.
थर्ड रेडसाठी वारंवार एक खेळाडूचा वापर केला जातो, परंतु यावेळेस वेळ काढून धोरण आजमावलं जात आहे. आता मात्र चढाईसाठी जर्सी क्रमांक 2 एक मजबूत अशी देहबांधर आपल्याला खेळाडू, अनेक असे जबरदस्त कबड्डीला साजेशी देहबांधर आपल्याला खेळाडू आपल्याला या अलिबाग रेबस पंचकृषी विभागामध्ये बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त आणि दर्जेदार नियोजन आयोजन आज आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. ही चमचवणारी भव्य दिव्य चषक कोणाच्या गावात, कोणाच्या दाराने, कोणाच्या मंदिरी जाणार यासाठी चुरस आहे. आता मात्र फक्त बक्षीस पात्र फेरीकडे वाटचाल नाही आहे, तर ही लढाई अस्तित्वाची आहे, ही चढाई अस्तित्वाची देखील असू शकते गौरवसाठी. यावेळेस बघूया गौरव कितपत प्रयत्न करतोय. निदान रेषेवर अडवलं जात आहे, प्रयत्न मोठा करावा लागेल जर निदान रेषा भेटायची असेल. तर कबड्डी म्हणजे डोक्यावरती उन्हाचा भार आणि अंगावरती घामाची धार. अहो तापलेल्या या भुईचा मार आणि तरी कुणी ना घे माघार. असा हरजितीचा कबड्डी खेळ आणि हल्ला तरी आहे बेहतर. अरे चिडून अजला तू जिंकशील तरी मनातून तू हरशील, असा कबड्डीचा खेळ आपण पाहतोय. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई. 22 नंबरचं नाव समजलं तर बरं होईल. अक्षय वारंवार चढाई अक्षयच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जातात. आता मात्र थर्ड रेड ही निर्णात्मक चढाई ठरू शकते. 8 आणि 12 4 गुणांचा फरक असेल. कमबॅकच्या दिशेने वाटचाल करण्यामध्ये माहीर असलेला हा संघ यावेळेस मात्र निश्चितच कमबॅक करेल. प्रत्युत्तरा दाखल 9 नंबर खोलवरच्या डीप रेड, परंतु यावेळेस रोखला जातोय. सुंदर पकड. आज मित्रांनो भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब पेसारी यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पेसारी येथे सुरू आहे. 32 संघ त्या ठिकाणी देखील आज खेळणार आहेत, परंतु आज आपला रिझल्ट थोडा लवकर लागणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण दत्तप्रसन्न किहिम मंडळाला एक यशस्वी आयोजन होण्याकरिता त्या ठिकाणी प्रोत्साहन करणार आहोत. एक दर्जेदार आजचं नियोजन संयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. कौतुक करावं तेवढं थोडं आहे आयोजकांच्या माध्यमातून. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा मजबूत अशी शरीर यष्टी असा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. कारण जिंकणारा संघ प्राचीन रेडवर आहे आणि प्राचीनला माहित आहे की आपला संघ जिंकला तर बक्षीस पात्र ठरणार आहे. प्राचीनने अनेक वेळेला आपल्या संघाला विजयश्री खेचून आणलेला. आज या ठिकाणी मात्र थोडासा कुठेतरी पहिल्या रेडमध्ये पासून आपण बघतोय की वरचं ठरतोय, मध्ये मध्ये थोडंसं अपयशही येत आहे, पण मात्र माघार घेत नाही आहे. आणि या ठिकाणी गौरव सातत्याने 15 ते 20 वर्ष कबड्डी खेळतोय. चला पुन्हा एकदा रेडवर प्राचीन आहे. चला ग्राउंड नंबर 2 वर सेमीफायनलचा पहिला सामना जय भवानी सातीरचे वरचे जय गणेश धोकवडे आणि दुसरा सेमीफायनल सामना त्यासाठी तिसरा संघ आम्हाला मिळालेला आहे वेताळेश्वर कीम आणि चौथा वेताळेश्वर कीम विरुद्ध कोण सेमीफायनल खेळेल ते आपल्याला ह्या सामन्यानंतर कळेल. दरम्यान 14-10 पाहूया. अजून सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, रंगत आहे. 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा कातडपाडा संघातील खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. 5 विरुद्ध 1 अशी रेड आहे. या ठिकाणी मात्र एक जबरदस्त असा अँकल होल्ड ब्लॉक केलं, जाळ्यामध्ये अडकवलंय, दोरखंडासारखं जपडून ठेवलं या ठिकाणी. आणि शेवटची 4 मिनिटं अंपायर डिक्लेअर पंचांनी घोषित केलेत की शेवटची 4 मिनिटात. मात्र 4 मिनिटं सुद्धा मित्र कधी कधी खूप मिळतात. शेवटच्या 1 मिनिटामध्ये सुद्धा सामना खेचून आणणारे संघ आपण याच अलिबाग रेवस पंचक्रोशीमध्ये अनेक वेळेला पाहिलेले आहेत.
आज पुन्हा एकदा या ठिकाणी त्याची पुनरावृत्ती होते का पाहायचं आहे, कारण काथळपाडा संघाने एक बऱ्यापैकी कमबॅक केलेला आहे. अजूनही 5 गुणांनी खऱ्या अर्थाने ते पिछाडीवर आहेत. देतोय पुन्हा एकदा रेडवर जातोय प्राचीन. एक वेगळी रणनीती प्राचीनने काही सेकंदामध्ये जाऊन पुन्हा रेड टाकून आपल्या चौघड्यासोबत आलेला आहे. बघा, या खेळामध्ये वेगवेगळ्या रणनीती आखाव्या लागतात. जेव्हा आपण अंतिम टप्प्यामध्ये असतो, सामन्यामध्ये रंगत असते, चुरस असे, रोमांचक असतो आणि आपण बक्षीस पात्र ठरण्यासाठी एक पाऊल लांब असतो, तेव्हा आपल्याला नक्कीच वेगवेगळे प्लॅनिंग करावे लागतात. आणि कसब नक्कीच त्या ठिकाणी कोच आणि कर्णधार याचा असतं. थोडीशी घाई केली म्हणता येईल. कव्हरिंग क्षेत्रातून बाहेर पडून पकडण्याचा सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा गुणतक्ता बघतोय आपण 11-16. काथळपाडा संघातील 4 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू रेडवर 6 विरुद्ध 1 अशी रेड. चढाई करतोय आणि जाळ्यामध्ये अडकतोय. मासा अडकल्याप्रमाणे रायडर बाद होतोय. एक जबरदस्त अटॅक, एक सांघिक अटॅक म्हणता येईल. या ठिकाणी सातमकर रेडवर 17-11, 6 गुणांचा फरक. पाच विरुद्ध 1 अशी रेड आणि या ठिकाणी थोडीशी घाई केली जाते. पुन्हा एकदा ब्लॉक केलं जातं रायडरला. एक जबरदस्त अशी या ठिकाणी सांघिक भावना मुशेद संघ वारंवार दाखवतोय आणि रायडरना पकडून त्यांना कोर्टच्या बाहेर बसवतोय. एक वेगळं नियोजन, वेगळी रणनीती उर्वरित मिनिटाकरता मुशेद संघाकडून कोचने दिलेल्या टिप्स तंत पाळल्या जात आहेत आणि एक हादरे दिले जात आहेत ते काथळपाडा संघाला. अगदी आपण थोडंसं जास्त पण नाही, 1-2 मिनिटं मागे गेलो तर साधारण एक आशावाद होता काथळपाडा संघाकडे. मात्र 1-1 गुणांनी हळूहळू फरक वाढत चाललाय. एक डोकेदुखी वाढत चाललंय एक प्रकारची. पुन्हा एकदा प्राचीन रेडवर आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी मात्र कॉन्फिडन्स वाढलाय. चढाईमध्ये 2 गुणांची कमाई करतो प्राचीन. चला स्कोरर वेळ बघा. Yeah.